शुभ सकाळ माझ्या गोताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, आज आहे रविवारचा दिवस आणि सकाळीच की नाही कामाची इतकी गडबड होती. आणि दरवेळेस जसं की नाही मिस्टर अचानक सरप्राईज देतात की नाही, तसं आज पण सरप्राईज दिले. आणि आपल्याला लावायचं आहे आता इथं सोलार सिस्टम. कारण की नाही उन्हाळा सुरू झाला आणि करंट बिल तर इतकं यायले ना की 2 आणि 3 हजार रुपये करंट बिल. आणि 2 जे आहेत ना मीटर आहेत, जसं की नाही पाण्याचं 1 मीटर घेतलेलं, साधं 1 मीटर, तर 4 ते 5 हजार रुपये करंट बिल यायले. त्याच्यामुळं की नाही कितीही कमी जास्त करा, कमी वापरा, पण करंट बिल जेवढं यायचं तेवढंच यायले. त्याच्यामुळं आता की नाही उन्हाळ्यामध्ये ना सोलार सिस्टम लावायचं म्हणून आधी सांगितलं होतं, पण की नाही अचानकमध्ये जे ना त्यांचं आज ठरलं की ते आले तर लावून देणार आहेत म्हणून. त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरेची बी तयारी चालू होती. आणि इथं की नाही ह्यांनी घेऊन आलेत आता सोलार सिस्टम. तर पूर्ण दिवस जे आहे ना अख्खा आता आपला जाणार आहे कामात. आणि कसं फिट करणार आहेत काय नाही ते पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा. आपण जेव्हा घराचं बांधकाम केलं ना, तर नव्याच्या बांधकामाला की नाही आर्थिंग ही जरुरी द्यावं लागते. आणि आमचं की नाही आर्थिंग देणं तेव्हा पण झालं नाही, पुन्हा पण झालं नाही. पण की नाही आता सोलार सिस्टम जे आपल्याला बसवायचं नाही ह्याच्या निमित्ताने जे ना आता आर्थिंग देणं पण आपल्याला इथं झालं आहे ना. आता की नाही ते इथं आर्थिंगचा खड्डा करू लागले. तर त्याच्यामध्ये जे ना आता सोलारची पण आर्थिंग, पूर्ण घराची आर्थिंग, त्याच्यामुळं की नाही तिथं खड्डा केला आणि तिथं जे ना आर्थिंगचं जे हे आहे ना तिथं सोडणार आहे, तर वायर वगैरे जे पुन्हा काय केमिकल वगैरे काय काय भरपूर सामान जे ना त्यांनी घेऊन आले तसं. आणि मोठी की नाही ट्रकच घेऊन आले होते. आणि आता की नाही उन्हाळा सुरू झाला तर बघा जायचं वाजतं की नाही रोजचं आपलं झाडाचं घेऊन बसतं, तुम्हाला पहिल्यांदा दाखवतं. आणि आता ते इतकं अंगणामध्ये की नाही बाजूला गुलाबाचं झाड आहे. तिथं की नाही इतकं गुलाबाचं झाड की नाही जपल्याले की नाही मेन मला गुलाबाचं झाड की नाही अंगणामध्ये लावायची खूप इच्छा. आणि पहिलं तर कोंबड्या येऊ देत नाहीत आणि पुन्हा तिथं जास्त ऊन लागत नाही म्हणून झाडं येत नाहीत. कसं कसं आले बघा ते आवडीचं माझं झाड. आणि आता ह्यांनी केलं तिथं खड्डा आणि तिथं टाकणार झाड. पुन्हा आता ते झाड राहतंय जळून जातं आहे त्याचं काय मत नाही म्हणले ते भाऊ. राहिलं तर राहील, गेलं तर जाईल म्हणले. तर आता काय करणार, हे तर जरुरीच आहे. मिस्टरांनी तर आणले आता दुसरीकडे कुठं आर्थिंग पण घराच्या बाहेर टाकू शकत नाही. तर चला वर जे आहे ना टेरेसवर मी आली मी तुम्हाला दाखवते. हे ह्या साईडला जे ना आपण इथं सोलार सिस्टम बसविलं, कारण ऊन जे आहे ना भरपूर त्या साईडला राहते. आणि आपल्याला करंट बिल पण कमी येते. थोडंसं की नाही पावसाळ्यामध्ये हे राहते, पण ते म्हणले की थोडंसं पण त्याला थोडंही ऊन लागलं ना तरी आपलं पाणी जे ना मस्त गरम होते. सगळे जे आहेत ना एसीपासून तुमचं जे आहे ना काम चलल म्हणून सांगितले. आणि इथं जे ना ऊन भरपूर पडलं होतं त्याच्यामुळे ना मी त्यांना इथं मस्त आपलं जे आहे की नाही सरबत केलं होतं ना. आकाशला म्हणलं आता वर नेऊन दे, कारण 5 ते 6 जण की नाही मजूरदार पण आले होते. आणि त्याच्यामुळे इथं शरबत केलं. आणि दुपारची वेळ आहे तर त्यांना नेऊन दिले इथं शरबत. पाहिजे तर सांग. चला संध्याकाळचे 5:30 वाजले तर म्हणलं येईन आता आपलं जे आहे ना सोलारचं काम जे ना सगळं लावणं झालं. आणि सोलार पण इथं फिट झाले. आणि अंगणामध्ये बघू शकता इतका धिंगाणा जे की नाही पसारा पण तेवढा. जसं की नाही ते कंपाऊंड वॉल पण लावला होता मी तिथं झाडाला, त्याची पूर्ण जाळी पण काढावं लागली. तर चला आता इथं जे ना पूर्ण साफसफाई करायची. आकाशची डॅडी आणि मी आम्ही तिघं जे मिळून जे आहेत ना इथं आता काम करणार आहेत. कारण मी घासू लागले मध्ये भांडे आणि ते माणसं गेलेले मला माहीत नव्हतं. मला वाटलं आता ते भांडे घासून पुन्हा बाहेर येऊन करावं, तर ते गेलेले दिसले. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आता आधी अंगण धुवावं, अंगण वगैरे धुवून पुन्हा मग मध्ये जे आहे ना भांडे घासून घ्यावं. आणि आकाशी डॅडी तर मला सांगतायत की सोलार बसवले ना तर ती चार्जिंगसाठी जे लाईट आहे ना ते कमी जास्त व्हायली म्हणून दाखविले की ही आता चार्जिंग झाली की ग्रीन लाईट येते, चार्जिंग नाही तर रेड लाईट येते असं मला ते सांगायले. तर चला म्हणजे इथे जे ना सगळी आवरावर करण्यासाठी आता आम्ही लागलोय.
चला 2 दिवस झाले की नाही हात कशामुळे दुखायला की काय नाही की काय लचका वगैरे बसलाय त्याच्यामुळे की नाही आकाश झाडून काढू लागला. पण ती जाळी लावायची होती आणि 2 जण मिळून ती जाळी लावता येते कारण इकडून धरली तर तिकडून पडू लागली, तिकडून धरली तर इकडून पडू लागली. त्याच्यामुळे मी म्हणलं त्याला डॅडीची मदत करू लाग. अंगण जे मी झाडून घेते आणि अंगणामध्ये की नाही त्या आळ्याची सगळी माती काढून टाकली. त्याच्यामुळे की नाही सगळं जे अंगणामध्ये चिखल पण झालं आता तुम्हाला लांबून दिसत नसेल. त्याच्यामुळे की नाही आता अंगण जे आहे ना झाडून एकदा स्वच्छ चौकून धुवून जे ना झाडून काढावं लागणार आहे. कारण काळी माती इतकी चिकट आणि त्याच्यामध्ये की नाही स्टाईल फरशी एकदम पाय निष्ठ होत आहे. त्याच्यामध्ये आधी तर म्हणलं झाडून काढून पुन्हा जे अंगण स्वच्छ धुवून घ्यावं. आणि आकाशनं पुन्हा त्याला की नाही सगळा कचरा वगैरे त्याला बाहेर नेऊन टाकायला सांगितलं. आणि भरपूर काम आहेत की नाही लेकरं करू लागते तर त्याच्यामुळे की नाही कोणतंही काम काढलं ना तर अवघड जात नाही. आणि सगळ्या जणांनी मिळून केलं की नाही की किती काम आपलं अवघड राहू दे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने होते. आणि घरातले लोक मदत करणार तर बाहेरलं कोण करणार आहे. तर चला असं मिळून की नाही सगळी फॅमिली आम्ही मस्त कोणतेही कामं जे असतात ना आगावचे तर सगळेच जण जे न करू लागतात. मला जसं की दोन्ही मुलं करू लागतात. आकाशच्या डॅडीला काय तेवढं काम करायची गरज पडत नाही कारण पोरं सगळे काम सावरून घेतात. तर चला मंडळी अंगणातला पसारा आवरलं आणि संडेचं की नाही ते सोलार सिस्टम पण पूर्ण लावून घेतलं. कारण की खूप दिवस झाले लावायचं असं ठरवलं होतं. पण अचानकच ते पण आले ना आपण पण लावून घेतलं. आणि कोणतंही काम की नाही ठरवून केल्यापेक्षा की नाही अचानक केलं ना की ते सुरळीत पण होतं आहे लवकर पण होतं आहे आणि आपल्यालाही जास्त ताण नाही. तर नुसतं लावायचं म्हणलं की नाही ते कधी येणार काय नाही हेच विचार डोक्यात असते. चला अंगणातला पसारा वगैरे सगळं जे ना आवरला. तर 5 ते 5:30 वाजले होते. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं राहिला होता.
आणि सगळे कामं सारून की नाही आता थोडंसं म्हणलं चहा पाणी प्यावं, कारण आम्ही चहा पण पिला नव्हता. आता आकाशची द्यावी मी आम्ही दोघं जण येतो, थोडा चहा पितो, जास्त चहा पण आम्ही घेत नाही. तर चला आज लावले सोलार सिस्टम, आणि तुम्ही पण लावून घ्या, कारण की नाही करंट बिल खूप असं कमी येतं आहे. आणि उन्हामुळं की नाही सोलारची जी लाईट पण असते आणि आपली गरम पाणी पण होतं ना, ते शरीरासाठी पण खूप चांगलं. आणि संध्याकाळी की नाही इथं बसले होते मी थोडंसं बाहेर. उधर खडी रे जा, इधर खडी रे, चल जाओ दोनों खडो. ऐसा कर. इधर देख, इधर इधर यू देख. जा ना उसके नजदीक, समझता देर को जा. हाँ, देख सब पूरा धिंगाना कर रही है मुर्गी. मुर्गियों का फोटो कर रही. अब जाने का टाइम हो गया ना उनका, देख कैसे जा रही, सीरियल नंबर से आ रही. देख स्कूल कैसे छूट जाता वैसे आ रही है कि नहीं. अभी जाती हूँ लोग. हाँ अंदर अंदर जाते ना. कुछ तो मुर्गी दोनों आ रहे. देखो देखो देखो. चला संध्याकाळची टाइम पण झाली होती, कोंबड्या पण सगळ्या मध्ये झाल्या. आता ग्राउंडमध्ये की नाही आता संध्याकाळी 7 ते 8 वाजल्यापासून लेकरं पण मोठी माणसं पण मस्त फुटबॉल वगैरे खेळतात, कारण की नाही गरमी सुरू झाली आणि उजेड जे 7-7:30 वाजता असते. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या आहेत आपल्या शेजारच्या मुली, आणि रोजचं की नाही असं बसलं ना बाहेर येऊन बसतात आणि आंटी मेरा व्हिडिओ निकालो थोडंसं त्यांचा शॉर्ट घेतलाय. तर चला तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडला काय नाही, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असा तुमचा जे सपोर्ट आहे ना ताईंनो भावांनो, माझ्या मागं राहू द्या, कारण तुमच्या सपोर्टमध्ये माझं चॅनल जे आहे ना एवढं पुढे गेलेलं आहे. तर चला मंडळी फायनली जे आहे की नाही आपलं सोलार सिस्टम जे आहे ना आपल्या टेरिसवर फिट केलं. आणि कालचा अख्खा दिवस जे आहे ना रविवारचा पूर्ण ह्याला गेलेला आहे. आणि सकाळी थोडासा व्हिडिओ काढला, कारण काल की नाही येणं झालं नाही, कारण संध्याकाळवर ह्याचं काम चालू होतं. तर चला फायनली सगळं असं लावून झालं आणि व्यवस्थित जिथल्या तिथं जे आहे की नाही सेटअपमेंट केलेली त्याची. आणि जसं की नाही ऊन पडतंय ना, तर सगळं ऊन जे आहे ना ह्या सोलार सिस्टमवर पडतंय तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडलाच ऊन जे आहे ना दिवसभर जे आहे ना 6 ते 6:30 वाजूस्तर राहते. तर अशा प्रकारे आपण सोलार सिस्टम फिट केले. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.